मॅडम सचिन सचिन पाणी आण पटकन. या. हळू. हा पाणी. ऑफिसर ते दोघं फ्रॉड आहेत. कसंही करून खोटं नाटं सांगून मॅडमची सिंपती मिळून सगळे पैसे हडप करण्याचा डाव आहे त्यांचा. ते दोघंही लवकरात लवकर गजाआड व्हायला हवेत. तुम्ही काळजी करू नका अभ्यंकर साहेब. आम्ही प्रयत्नांची शिकस्त करू. ते दोघं नक्की सापडतील. येतो मी. हा. काका तुम्ही तरी सांगा त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं. नाहीतर मला द्या, मी वाचते ती चिठ्ठी. रश्मी बेटा ते दोघं फ्रॉड आहेत. काका मगाशी पोलिसांना सांगताना ऐकलंय मी. पण त्या चिठ्ठीत असं काय लिहिलंय ज्याच्यामुळे माझी अशी अवस्था झाली. आई तुम्ही तरी सांगा ना आबासाहेबांना. त्यांनी मुंबईला फोन करून खुशाली विचारली तरी खूप झालं. नको मुक्ता. आई प्लीज. आबासाहेबांनी मला तिकडे फोन करायचा नाही असं सांगितलंय. तुम्ही फोन केला होता आईंना तेव्हा त्यांनी उचलला नाही म्हणून जास्त काळजी वाटतीये. आबासाहेबांचा फोन आई नक्की उचलतील आणि त्यांची खुशाली आपल्याला कळेल. मुक्ता अगं तुझं सगळं खरं आहे पण त्याचं काय ना. आत्ता कुठे यांची गाडी रुळावर आली. आपण त्यांना काहीतरी सांगायला गेलो तर ते त्याचा उगीच विपरीत अर्थ काढतील. खवळतील उगीच्या उगीच आणि विनाकारण तुझ्यावर शंका घेतील ग. नकोच ते. मम्मा काय झालं मम्मा. ते दोघे पकडले गेलेत. कसे पकडले जाणार. का ते दोघे फ्रॉड आहेत हे पोलिसांना इन्फॉर्म केलं होतं ना. पण पोलीस त्यांना पकडायला येत आहेत हे त्यांनाही आधीच कोणीतरी इन्फॉर्म केलं होतं. पोलीस येण्याच्या आधीच ते पसार झाले. काय पण पोलिसांचं त्यांना कोणी सांगितलं. का मी तुला सांगितलं. तू लगेच त्यांना फोन केलास. व्हॉट मी. हो तूच. तू त्यांना माझ्यावर हल्ले करायला सांगितलेस. चिठ्ठी बघ. मम्मा नाही खोटं आहे हे. ते लोक त्यांनी माझं नाव घेतलं. धक्का बसला ना. त्यांनी तुझं नाव घ्यायला नको होतं. तू पैसे दिले असशील ना त्यांना. पण आता यापुढे तुझ्यासाठी एकच शिक्षा आहे. तू ऑफिसमध्ये पायही ठेवायचा नाहीस. तू मला थांबवू शकत नाही मम्मा. थांबवू शकते रेवती. कारण चॅनल चालवण्याचे संपूर्ण अधिकार माझ्याकडे दिलेत. यापुढे तू ऑफिसमध्ये पाऊलही टाकणार नाहीयेस. नाही वहिनी मी अजून काहीही नक्की ठरवलेलं नाहीये. अरे पण प्रॉब्लेम काय आहे. मला फक्त एकाच गोष्टीची खात्री करून घ्यायची आहे की सोनाली शुद्ध बोलते की नाही. एवढाच प्रॉब्लेम आहे ना. मग एक फोन कर ना तिला. इथल्या इथे सगळं चित्र स्पष्ट होईल. आत्ता या वेळेला. हो त्यात काय झालं. मम्मा सावर स्वतःला. कशी सावरू रश्मी. तू सांग ना मी कशी सावरू. काय सांगू लोकांना. माझीच मुलगी माझ्या जीवावर उठली. नाही पोलिसांच्या हाती नाही लागलो. हो तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी येऊन पोचलोय. तुम्ही इथे येईपर्यंत आम्ही अजिबात बाहेर जाणार नाही.